आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन सर आहेत. सर, पहिल्याच दिवशी विरोधक ईव्हीएम घेऊन आलेले आहेत. विरोधक व्हेंटिलेटरवर आहेत सध्या. थोडीशी धाकधूक त्याच्यामध्ये राहिलेली आहे. मला वाटतं लोकसभेच्या वेळेला जेव्हा एवढे जागा निवडून आले त्यांच्या त्यावेळेला ईव्हीएम खराब नव्हतं का? झारखंडमध्ये निवडून आले, दिल्लीत येतात, पंजाबला येतात, इतक्या राज्यामध्ये निवडून आल्यावर त्यांना ईव्हीएम बरं वाटतं, चांगलं वाटतं. आणि पडले की त्यांना सगळा त्याचा दोष ईव्हीएमला द्यायचा असतो. अतिशय केविलवाडी परिस्थिती विरोधकांची या ठिकाणी झालेली आहे. लोकांनी त्याला सपशेल नाकारलेलं आहे. 50च्या आत संख्या त्यांची या ठिकाणी राहिलेली. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी वाईट अवस्था विरोधकांची ही पहिल्यांदा झालेली आहे. आणि म्हणून आम्ही जिवंत दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ईव्हीएम मुळे हे सरकार आल्याचं विरोधक म्हणतात. मी तेच म्हणतोय आपल्याला की लोकसभेला आपण का नाही सांगितलं? लोकसभेला इतके तुमचे खासदार निवडून आलेत, त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम दिसलं नाही? आणि म्हणून मला वाटतं की काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. इथे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात केविलवाणा, याशिवाय दुसरं काही नाही. सर, पहिल्या दिवशीपासून विरोधक ईव्हीएम असो शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आक्रमक दिसत आहेत. मी तेच सांगतोय की त्याची संख्या काही राहिलेली नाही. लोकांनी त्याला साफ नाकारलेला आहे. इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रामध्ये विरोधकांची पहिल्यांदा झालेली आहे, इतिहासामध्ये पहिल्यांदा. त्यामुळे आम्ही जिवंत आहोत हा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. सर, एक शेवटचा प्रश्न माझा. काही लोक नाराज आहे, मी सुधीर मुनगंटीवार असो, छगन भुजबळ असो, जे वरिष्ठांना नाकारलं त्यांची समजूत कशी काढणार? ते मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते त्याच्याशी बोलतील, त्यांची समजूत घालतील. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.